काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत. विश्वजितजी, आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागतोय. खरं तर महायुतीची मतं सातत्यानं कुठे ना कुठेतरी फुटली गेलेली आहेत. मात्र महाविकास आघाडीची मतं फुटली आहेत, महायुतीची पण फुटलेली आहेत. महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश या सगळ्या निवडणुकीत मिळालेलं. ही जी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, या निवडणुकाचा इतिहासच तसा आहे आणि हा इतिहास काय वर्तमान काळातल्या होणाऱ्या निवडणुकांचा नाही आहे. आणि दुर्दैवाने सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करत आहे, बळाचा गैरवापर करत आहे, ज्या पद्धतीने पैशाचा गैरवापर करत आहे आणि अनेक लोक दुर्दैवाने मी असं म्हणेल की त्याला नाईलाजाने बळी पडतात, अनेकांवर दबाव टाकला जातो. परंतु अनेक ठिकाणी असंही दिसलं आहे की महाविकास आघाडीची मतं ही जवळजवळ 100% ही शाबूत राहिलेली आहेत. उलट महायुतीमध्येच काय गडबड आहे हे नाशिकच्या निकालावरनं त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. मित्रपक्षच मित्रपक्षाला धोका देतोय आणि म्हणून दुसऱ्या मित्रपक्षांनी सावध राहून राजकारण करावं, एवढं माझा सल्ला आहे. परंतु याच निमित्ताने या नाशिकच्या निकालावरतून ही संपूर्ण भविष्याची नांदी वाटत नाही का? ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका सत्ता संघर्ष हा सगळ्या राज्यात सुरू झालेला आहे म्हणून आणि संपूर्ण देशामध्ये सत्ताधारी पक्ष जे केंद्रात बसलेले आहेत त्यांनी मित्रपक्षाची काय अवस्था केलेली आहे. याच्यात तेलंगणाचं उदाहरण घ्या, आंध्राचं उदाहरण घ्या, अनेक मी ओरिसाचं उदाहरण घेऊ शकतो, अनेक उदाहरणं देऊ शकतो. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, मित्रपक्ष सत्ताधारी पक्षाने प्रमुख पक्षाचं कसं सावधतेने राजकारण करावं असं मला वाटतं. परंतु एकीकडे शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर पाण्याचं नियोजन असेल, या सगळ्या संदर्भात हे सरकार फेल ठरताना पाहायला मिळतं आहे. 100% फेल्युअर आहे. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतीत वारंवार हे आम्ही सभागृहातही सांगितलं होतं की अटी शर्ती पूर्तता केल्यानंतरच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं वारंवार सांगितलं जातं. अटी शर्ती किती जाचक केलेल्या आहेत आणि मग पात्र असणारे शेतकरी हे नेमकं कोण? शेवटी शेतकरी हा प्रचंड संकटातनं चालू आहे आणि मुळात अल निनोच्या नावाखाली जे काही आज म्हणजे खरंच दुष्काळाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या समोर उभं आहे, हे प्रचंड मोठं धोक्याचं आहे. आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य, ते सरकारने पार पाडलं पाहिजे. शेवटचाच प्रश्न, सातारा सांगलीमध्ये धैर्यशील कदम हे उमेदवार होते महायुतीचे, परंतु त्यांना जी मतं पडली आहेत ती कमी मतं पडली आहेत. अभयसिंग जगताप जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना मात्र महाविकास आघाडीपेक्षा 100 मतं अधिक पडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा दावा आहे की खरं तर सातारा सांगली जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण घडतंय त्याला कुठेतरी महायुतीतलेच लोकप्रतिनिधी कंटाळलेत, त्यामुळे मला 100 मतं जास्त मिळाली. आता सातारा सांगलीचं राजकारण जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं काय घडले. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्री मंडळातल्या सदस्याला काय तिथं घटना घडली हे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. हा महाराष्ट्राच्या सरकारला लागणारा मोठा गालबोट आहे. मग त्याच्या अनुषंगाने जे काय निवडणुकीत घडलं असं ते घडलं. आता काय करणार. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विश्वजित कदम होते. विश्वजित कदम म्हणतात की साताऱ्याच्या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने 2 मंत्र्यांना वागणूक देण्यात आलेली होती त्याचा कुठेतरी पडसाद जो आहे तो या सातारा सांगलीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पडला गेलेला आहे. त्यामुळे अनेक मतं जी आहेत महायुतीची ती फुटली गेलेली आहेत, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.